सर्वप्रथम मी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्याला समोर ठेवून ज्या बहुजन महापुरुषांनी तमाम बहुजनांच्या उद्धारासाठी कार्य केलं अशा सर्वांना मी सर्वप्रथम नम्रपणे नतमस्तक होतो। बहुजन हिताय बहुजन सुखाय असा संदेश ज्यांनी दिला असे तथागत गौतम बुद्ध, कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होएगा फिर करेगा कब, असे सांगून गेले एक विद्रोही संत कबीर। त्यांचाच वारसा ज्यांनी पुढे चालवला आणि असाध्य साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे असा मूलमंत्र ज्यांनी दिला आणि प्रयत्नवाद लोकांना शिकवला असे जगद्गुरु संत तुकाराम महाराज। शिव तुझे नाव ठेविले पवित्र, छत्रपती सूत्र विश्वाचे की असं वर्णन ज्यांनी तुकोबारायांनी ज्यांचं केलंय असे रयतेचे राजे, बहुजनांच्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज। वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषणम सारखा ग्रंथ लिहिणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज। पहिली शिवजयंती ज्यांनी साजरी केली, छत्रपती शिवरायांचा पोवाडा लिहिला, स्त्री शिक्षणाची गंगा बहुजनांच्या दारोदारी आणली, बहुजनांचा उद्धार केला। पहिली मुलींची शाळा असो, अस्पृश्यांसाठी हौद खुला करणं असो, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका विद्येने केले असे म्हणणारे आणि महात्मा गांधीच्या भाषेमधले खरे महात्मा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले। महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा घेऊन आपल्या संस्थानामध्ये आरक्षण देणारे, तळागाळातील लोकांना मोठमोठ्या पदावर घेणारे आणि समतेचा मूलमंत्र त्या ठिकाणी रुजवणारे आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज। महात्मा फुले आणि शाहू महाराजांचा विचारांचा वारसा अतिशय दमदारपणे त्याला विश्वव्यापक करण्याचं काम ज्यांनी केलं अशा भारतीय घटनेचे शिल्पकार, नुकतंच आपण 2 दिवसापूर्वी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा केलाय असे महामानव, भारतरत्न, बुद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। जग बदल घालून घावं मज सांगू न गेले भीमराव असा संदेश ज्यांनी दिला असे लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे। स्वराज्याची प्रेरणा राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर, फातिमा बीबी अशा तमाम, म्हणजे खरं तर हे सगळे नावं घेणं मला क्रमप्राप्त वाटतं, कारण या सगळ्यांमुळेच आज आपण इथे उपस्थित आहोत। त्याच्यामुळे तमाम बहुजन महापुरुषांना या ठिकाणी मी विनम्र अभिवादन करतो। मित्रांनो, महात्मा फुले सेवा संघ यांच्या वतीने आज हा आपण व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि ज्यांच्या माध्यमातून गेल्या 3 वर्षात संघर्ष सामाजिक धान्य बँकेचं काम राज्य पातळीवर पोहोचलंय असे आमचे मार्गदर्शक शिवाजी झेंडेकर सर। त्याचबरोबर या सेवा संघाचे एक मार्गदर्शक आणि माझेही एक प्रेरणास्थान, मलाही वेळोवेळी ज्यांच्या माध्यमातून एक प्रेरणा मिळते आणि खरं तर आज जो विषय त्यांनी मला दिला, म्हणजे जनरली विषय मांडताना सरळ धोपट क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर बोला असं म्हणून मग काय होतं, म्हणजे महात्मा फुले यांचं कार्य काही महापुरुष असतात त्यांच्यावर किती बोललं तरी कमीच आहे आणि त्याच्यामधले एक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आहे, कारण त्यांच्यावर बोलायचं म्हणलं तर 1 तासात तो विषय म्हणून होत नाही। आणि म्हणून ही जी कल्पना आहे की त्या बहुजन महापुरुषाचा एक विषय घ्यावा आणि एका अंगाने त्या महापुरुषाची मांडणी करावी, आणि म्हणून त्याबद्दल सुद्धा मी या ठिकाणी आदरणीय सरांचे धन्यवाद मानतो की गेली कित्येक वर्ष हे पुस्तक मी अनेकांना भेट देतोय, परंतु प्रामाणिकपणे सांगायचं म्हणलं तर इतकं सखोल वाचन मी आज व्याख्यानाच्या निमित्ताने पहिल्यांदा केले सर। कारण होतं काय, आपण पुस्तकं देतो, पुस्तकं घेतो, पण वाचतो का नाही हा एक मोठा प्रश्न असतो, असं बऱ्याच वेळा होतं। आणि मी त्याचं चिंतन केलं की नाही, या निमित्ताने या पुस्तकाचं बारकाईने वाचन, म्हणजे आपण प्रस्तावना वाचतो, एखादं प्रकरण चाच पडतो किंवा त्याचा समारोप पाहतो, ब्लर्ब पाहतो आणि यावरून अंदाज करतो की नाही याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे, परंतु एक सखोल वाचन कसं असतं आणि मुळात महात्मा ज्योतिराव फुलेंचा विचार काय होता तो विचार आज या निमित्ताने मलाही खूप चांगल्या पद्धतीने समजून घेता आला। त्यामुळे याबद्दल मी विष्णू खेत्रे सर, या संघामध्ये सर्वच कार्यकर्ते आदरणीय विष्णू प्रसाद खेत्रे आहेत, त्याचबरोबर वाजे साहेब आहेत, चौधरी साहेब आहेत, सोळंकी सर आहेत, संजय पांढरे सर आहेत, दुधाळ सर आहेत, ही सगळी ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। काही जणांची नावं या संघामध्ये जे काम करणारे सगळे लोक आहेत, आमची सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी
हा विषय मांडताना मला खरोखर मनस्वी आनंद होतोय आणि मनस्वी समाधान लाभतंय की हा विषय या ठिकाणी मी मांडणार आहे. विषय असा सरांनी दिला, खरं तर शेतकऱ्याचं असून पुस्तकाचं शीर्षक आहे, परंतु हे पुस्तक जेव्हा महात्मा फुले यांनी प्रकाशित केलं होतं तर त्यावेळेस याचा विषय असा होता, त्यांनी असं लिहिलं की शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक शूद्रांच्या बचावाकरिता केले आहे, असं स्पष्ट शब्दात तिथे उल्लेख केला आहे की यामध्ये कुणाचा बचाव होणार आहे, कुणासाठी हे मी लिहितोय, शूद्रांच्या बचावासाठी. आणि शूद्र म्हणजे तमाम बहुजन समाज. शेतकरी तर त्यामध्ये आहेच, परंतु प्रामुख्याने आपण इथं बसलेले सगळेच शेतकरी आहोत आणि म्हणून तमाम बहुजन समाज महात्मा फुले यांच्या डोळ्यासमोर होता आणि म्हणून त्यांनी हे पुस्तक शूद्रांच्या बचावाकरता, आणि म्हणून आजच्या व्याख्यानाचा विषय सरांनी त्याला थोडस हे करून त्याला असं म्हटलं की शेतकऱ्यांच्या बचावासाठी शेतकऱ्याचा असूड. तर या सर्वांगीण बचावासाठी, सर्वांगीण विकासासाठी शेतकऱ्याचा असूड या अंगाने ही मांडणी या ठिकाणी करणार आहे. मित्रांनो, हे पुस्तक लिहिलं गेलं 18 जुलै 1883 ला. आज याला 138 वर्ष पूर्ण झाले, 150 वर्ष आपण जवळपास म्हणू शकतो. आणि बघा म्हणजे काय त्या काळातली परिस्थिती होती. हे पुस्तक छापायला माणसं तयार व्हावी, भेकड भित्रे आणि असा विचार दाबण्यास, म्हणजे असा विचार मांडणंच ज्यांना जमत नव्हतं असे लोक म्हणाले नाही आम्ही छापणार नाही. बरं, याच्यामध्ये प्रस्थापित असते, उच्चवर्णीय असते आपण समजू शकलो असतो, पण बहुजन समाजातील लोक सुद्धा महात्मा फुले यांना असं म्हणाले की आम्ही हे पुस्तक छापणार नाहीत. त्यावेळेस महात्मा फुले यांना असं म्हणाले होते की आम्हा शूद्रामध्ये भेकड छापखानेवाले असल्यामुळे ते पुस्तक छापून काढण्याचे काम तूर्त एका बाजूला ठेवले आहे. म्हणजे महात्मा फुले यांच्या हयातीत हे पुस्तक छापलं गेलं नाही. ह्याचे 2 प्रकरणं 1886 ला त्यांच्या हयातीत छापली गेली, पण संपूर्ण पुस्तक मात्र त्यावेळी छापलं गेलं नाही. आणि म्हणून हे सुद्धा किती म्हणजे त्या काळातलं वातावरण तुम्ही पाहू शकता की महात्मा फुले ज्यावेळेस हा विचार म्हणत होते त्यावेळेस पुस्तक छापणं देखील लोकांना भीतीदायक वाटायचं. अशा काळात या क्रांतीसूर्याने काम केलंय. यावरून या माणसाची जी धमक आहे, विचार मांडण्याची धमक असो, काम करण्याची धमक असो, हे आपल्या लक्षात येईल. आणि आणखीन एक या ठिकाणी मला सांगायचंय की आणखीन एक पार्श्वभूमी या विषयाला अशी आहे की नुकतंच आपण पाहिलं की केंद्र सरकारने अन्यायकारक असे 3 जे कृषी कायदे होते ते या ठिकाणी रद्द केले. आणि मला वाटतं हा शेतकऱ्यांचा खूप मोठा विजय आहे. गेल्या 1 वर्षापासून पंजाब, हरियाणा आणि तमाम भारतातले शेतकरी त्या ठिकाणी दिल्ली सीमेवर आंदोलन करतायत. 700 शेतकरी त्या ठिकाणी मृत्युमुखी पावलेले आहेत. अशा वेळी तुम्ही शेतकऱ्यांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेतलं पाहिजे, परंतु त्याला 1 वर्ष जावा लागला आणि शेवटी शेतकऱ्यांच्या दबावामुळे ते कायदे त्या ठिकाणी मागे घेण्यात आले. आणि म्हणून मला असं वाटतं की तो विचार जो त्या काळात महात्मा फुले यांनी मांडला तो आज सुद्धा तितकाच प्रबोधनकारी आहे, तितकाच क्रांतिकारी आहे. आणि म्हणून या विषयाचे आज प्रयोजन आहे. ती पार्श्वभूमी या ठिकाणी आहे की हे 3 कायदे या ठिकाणी मागे घेण्यात आले. आणि मग शेतकऱ्यांचं जे आहे, शेतकऱ्यांना का रस्त्यावर उतरावं लागतं, का इतका त्यांचा छळ होतो, आणि मग कुठे शेतकरी चुकतात, नेमकी व्यवस्था कुठे चुकते, याचा उहापोह करायचा असेल तर त्याला अत्यंत मार्गदर्शक असं पुस्तक म्हणजे शेतकऱ्याचा असूड आहे. आणि म्हणून या पुस्तकाच्या अनुषंगाने या ठिकाणी मी मांडणी करणार आहे. हे पुस्तक जेव्हा महात्मा फुले वेगवेगळ्या ठिकाणी जायचे व्याख्यानाला भेटायला, त्यावेळी त्यांनी जिथे जिथे संधी मिळेल त्या ठिकाणी यावरती व्याख्यान दिलेले आहेत, यावरती बोललेले आहेत, ह्याचं प्रकट वाचन त्यांनी केलेलं आहे. आणि बडोद्याचे महाराज साईजराव गायकवाड, जसे आपल्याला कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज माहित आहेत, तसं तितकंच काम, तितकंच मोठं काम आहे बडोद्याचे महाराज साईजराव गायकवाड यांचं. ह्यांच्याकडे ते गेले. बडोद्याचे महाराज साईजराव गायकवाड यांचे आपल्यावर खूप मोठे उपकार आहेत असं मला म्हणावं लागेल. कारण या महापुरुषामुळं 2 जे बहुजन महापुरुष आहेत त्यांना एक मोठी भक्कम आर्थिक बाजू मिळाली. आणि त्यामधले ते 2 आहेत, एक बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे महात्मा ज्योतिराव फुले. कारण महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अनेक पुस्तकांना निधी उपलब्ध करून देण्याचं काम, त्यांच्या पुस्तकांना पैसा उपलब्ध करून देण्याचं काम बडोद्याचे महाराज साईजराव गायकवाड यांनी केलं आहे. आणि आंबेडकरांबद्दल आपल्या सर्वांना माहितीच आहे की त्यांना परदेशात जाण्याची शिष्यवृत्ती देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं आहे. तर त्यांच्या समोर महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुस्तकाचं वाचन केलं आणि खूप लक्षपूर्वक त्यांनी ते ऐकलं आणि ते विचार त्यांना पटले आणि ते इतके खुश झाले, इतकं त्यांना ते भारावून गेले की या विचारांची खरं तर समाजाला गरज आहे. आणि म्हणून त्यांनी खूप मोठं द्रव्य देऊन महात्मा ज्योतिराव फुले यांचा सत्कार केला. आणि म्हणून या पुस्तकातील विचार हे आज मांडणे या ठिकाणी मला गरजेचं वाटतं. आणखीन एक वैशिष्ट्य आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं, शेतकऱ्यांसाठी लिहिणारा
पहिला महापुरुष कोण असेल तर ते महात्मा ज्योतिराव फुले आहेत. कारण त्यांची प्रत्येक पुस्तकं तुम्ही पाहिली, शेतकरी जर आपण कॉमन विषय घेतला, म्हणजे तसं नाही बहुजन समाजासाठी लिहिले, पण जर शेतकरी हा घटक आपण समोर ठेवला तर गुलामगिरी पुस्तकामध्ये सुद्धा शेतकऱ्यांबाबत त्यांनी लिहिले, ब्राह्मणांच्या कसोमध्ये सुद्धा शेतकऱ्याबाबत लिहिले. जसं मगाशी पांढरे सरांनी उल्लेख केला की तृतीय रत्न हे पहिलं नाटक मराठीतलं, यामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांविषयीच लिहिलंय. शेतकऱ्याचा असूक म्हणजे तर आपसुकच त्यांनी शेतकऱ्याबद्दल लिहिले. आणि इशारा नावाचे त्यांचे पुस्तक आहे, यामध्ये सुद्धा त्यांनी शेतकऱ्याविषयी मांडणी केलेली आहे. आणि म्हणून मराठी साहित्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल, शेतकऱ्यांच्या समस्याबद्दल लिहिणारा पहिला महापुरुष म्हणून सुद्धा आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे पाहता येतं. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची एक तळमळ होती की त्या काळात ज्या संस्था होत्या जे नेतृत्व करायच्या, ब्राह्मो समाज आपण सर्वांनी ऐकले असेल, राजाराम मोहन राय यांनी स्थापना केली, खूप मोठं काम त्यांनी केलं आहे. प्रार्थना समाज असेल, सार्वजनिक सभा असेल, राष्ट्रीय सभा ज्याला आपण नॅशनल काँग्रेस म्हणतो. पण महात्मा फुले यांचा आक्षेप असा होता की ह्या सभा आहेत, मान्य आहे मला, पण या सभेमध्ये तळागाळातील नेतृत्व कुठे? या सभेत एक ठराविक लोक दिसतात, उच्चवर्णीय लोक दिसतात, ब्राह्मण वर्गातील लोक दिसतात, श्रीमंत लोक दिसतात. तुम्ही भारताचं नेतृत्व करता असं म्हणता, आमच्या संस्था राष्ट्रीय आहेत असं म्हणता, पण तुमच्या त्या समाजामध्ये, राष्ट्रीय सभेमध्ये, नॅशनल काँग्रेसमध्ये एकही तळागाळातील व्यक्ती नाही नेतृत्व करणारी, बहुजन नेतृत्व नाही, शेतकऱ्यांचे नेतृत्व नाही. आणि म्हणून त्या काळात जाहीरपणे त्या सभेवर टीका करण्याचं धाडस फुले यांच्याकडे होतं. आणि म्हणून त्या अंगाने सुद्धा आपण त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे की त्यांना असं वाटायचं की या सभांमधून वर जाण्याचं जे नेतृत्व करण्याचं काम आहे हे तळागाळातील लोकांनी करावं. ही सुद्धा तळमळ त्या ठिकाणी महात्मा फुले यांना होती. आणि महात्मा फुले यांनी भारताला एक अतिशय सुंदर शब्द वापरलाय. महात्मा फुले भारत म्हणतच नव्हते जास्त, ते शब्द वापरायचे बळीस्थान. हे जे स्थान आहे हे बळीराजाचं आहे, कारण इथली आजही इथली माऊली इडापिडा टळो आणि बळीचे राज्य असं म्हणते. आणि म्हणून बळीस्थान हा शब्द महात्मा फुलेंचा आहे. आणि इथं राहणाऱ्या लोकांसाठी त्यांनी क्षेत्र वापरला आहे क्षेत्रीय. खरं तर शेतकरी या शब्दाचा आपण जर मूळ शब्द पाहिला तर तो आहे क्षेत्रकरी. शेत हा त्याचा अपभ्रंश, क्षेत्र हा त्याचा मूळ शब्द आहे. जो क्षेत्रावर काम करतो तो क्षेत्रकरी म्हणजे शेतकरी. आणि म्हणून महात्मा फुले यांचं म्हणणं असं होतं की हे बळीस्थान आहे आणि इथला मूळ निवासी जर कोण असेल तर तो त्याचा क्षेत्रकरी आहे, शेतकरी आहे. आणि त्या अनुषंगाने सुद्धा महात्मा फुले यांनी नेहमी आपली मांडणी केली आहे. या पुस्तकाबद्दल मांडताना मी तुम्हाला या पुस्तकाच्या प्रस्तावनेपासून प्रकरण निहाय एकदम निवडक मुद्दे मी या ठिकाणी घेतलेले आहेत, कारण वेळेचंही मर्यादा लक्षात घेता अत्यंत निवडक मुद्दे मी या ठिकाणी मांडणार आहे. या पुस्तकाच्या सुरुवातीला त्यांनी उपोद्घात मांडलेला. उपोद्घाताला आपण प्रस्तावना म्हणतो, परिचय म्हणतो किंवा आरंभ म्हणतो. आणि या उपोद्घाताची सुरुवातच अशी आहे ज्याचा मी मगाशी उल्लेख केला की आज जो मंत्र तमाम बहुजन समाजाचा एक संजीवनी मंत्र आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्राविना शुद्ध घसले, इतके अनर्थ एका अविद्येने केले, या मंत्राने या पुस्तकाची सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून ताकद बघा या पुस्तकाची. उपोद्घातात त्याने सुरुवात केली. आणि या ठिकाणी महात्मा फुले म्हणतात हे पुस्तक मी कोणासाठी लिहितोय त्याचा उद्देश सुद्धा सांगितलाय की इथल्या भट भिक्षुकशाहीने, इथल्या सावकारशाहीने, इथल्या नोकरशाहीने आणि इथल्या सरकारी यंत्रणेने जे जे काही शेतकऱ्यांवर अन्याय केले आहेत त्या शेतकऱ्यांना त्यांचा अन्याय कळावा, त्याची त्यांना जाणीव व्हावी आणि त्यांनी हातामध्ये आसूड घ्यावा म्हणून हे पुस्तक मी लिहिलेलं आहे असं सुरुवातीलाच महात्मा फुले यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि याच ठिकाणी त्यांनी सांगितलं की जसं मी म्हणालो की विद्येविना मती गेली त्यांनी सुरुवात केली. आणि ते याच ठिकाणी म्हणतात की याचं मूळ कारण जर कुठं असेल तर ते शिक्षणामध्ये. कारण इतके सगळे अनर्थ अविद्येने केले जे असं ज्यावेळेस महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात त्यावेळेस त्यांचा जो रोग असतो तो शिक्षणाकडे असतो. आणि त्यांनीच असं म्हणून ठेवलंय की कोणत्याही देशाची, व्यक्तीची, कुटुंबाची जर प्रगती व्हायची असेल तर शिक्षणाची गरज आहे. आणि म्हणून चौथी मूलभूत गरज अन्न वस्त्र निवारा या पद्धतीनेच आपल्याला शिक्षणाची सुद्धा गरज आहे अशी मांडणी या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या अवस्थेचे वर्णन या ठिकाणी महात्मा फुले यांनी केलेलं आहे. ते वर्णन या ठिकाणी मी आपल्यासमोर वाचतो. आणि मला वाटतं हे वर्णन आजही चपखल बसणार आहे. म्हणजे त्या काळातला शेतकरी 150 वर्षापूर्वीचा आणि आजचा शेतकरी यामध्ये तेवढासा फरक आपल्याला दिसणार नाही. म्हणजे शेतकऱ्याची अवस्था कशी बघा. काही शब्द त्या काळात थोडे प्राकृत असल्यामुळे काही समजण्यासाठी अडचण येऊ शकते, परंतु तुम्हाला अर्थ लक्षात येऊन जाईल. त्यांनी असं म्हटलंय वर्णन करताना, कायापुरती लंगोटी फिरती नांगराचे पाठी, एक घोंगड्या वाचूने स्त्रिया नसे दुजी शैनी, ढोरा मागे सर्व काळ पोर फिरती रानो माड,
ताक कन्या पोट भरी धन्य म्हणे संसारी. सरकारी पट्टी नेट पडे 3 शेंड्या गाठ. कर्ज रोखी लिहिले 8 निर्दय मारवाडी काट. अज्ञानाला समजत नाही कुलकर्णीने लिहिले काही. वकिलाची महागाई न्यायाधीशात दया नाही. पाप पुण्य जेथे नाही पैशा पुरते दादाभाई. म्हणजे हे जर आपण प्रत्येक ओळचं जर आपण याचा गर्भितार्थ पाहिला तर याचा सारांश असा होतो की इथली पुरोहितशाही, भटभिक्षुकीशाही, सावकारशाही, नोकरशाही आणि इथली सरकारी यंत्रणा, उदासी सरकारी यंत्रणा, तत्कालीन इंग्रजांचं सरकार, हे या पद्धतीने त्यांनी जी मांडणी केली की सगळ्यामुळे शेतकरी अतिशय दरिद्री अवस्थेत आहे. याची मांडणी म्हणजे आजही ती अवस्था आपण पाहतो, शेतकऱ्यांची अवस्था तीच आहे. आणि म्हणून बोलताना बरं वाटतं, भारत हा कृषी प्रधान देश आहे. आता कृषी प्रधान म्हटल्यावर, खरं तर कृषी प्रधान म्हटल्यावर या देशाचा मुख्यमंत्री किंवा या देशाचा प्रधानमंत्री, राष्ट्रपती शेतकरी पाहिजे सगळे, परंतु आपल्याला दिसत नाही. जर कृषी प्रधान असेल तर सगळ्या प्रधान ठिकाणी शेतकरी पाहिजे. परंतु हे फक्त बोलायला एक आपण त्याला म्हणतो ना, बोलून बोलून एक गुलचट झालेलं वाक्य, पानसट झालेलं वाक्य की भारत हा कृषी प्रधान देश आहे. मग कृषी प्रधान असेल तर आज कृषीला तितकं महत्व आहे का? किंवा शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. मी कुणाच तरी तोंडून ऐकलं की जगाचा पोशिंदा आम्हाला म्हणू नका, ही आम्हाला शिवी वाटते. कोणत्या वक्त्याकडून ऐकलं मला माहित नाही. म्हणजे हा जगाचा पोशिंदा म्हणता तुम्ही, काय त्याला त्याची काय अवस्था करून ठेवली तुम्ही? किंवा बळीराजा आहे. तर हे जे असे शब्द आपण वापरतो शेतकऱ्यासाठी, तर हे फक्त एक त्याला आपण म्हणू गोड बोल आहे, परंतु वास्तवात परिस्थिती काय ते आपण बदललं पाहिजे. आणि म्हणून त्या काळातला शेतकरी, तीच प्रवृत्ती असणारे माणसं सध्या आहेत, फक्त माणसं बदलली, सरकार बदललं. त्यावेळेस इंग्रज होते, आता वेगळे लोक आहेत. आणि म्हणून अशा लोकांच्या आधिपत्याखाली आज शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ती या ठिकाणी अत्यंत वाईट आहे. आणि महात्मा फुले असं म्हणतात की आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था किती वाईट आहे. ते असं म्हणतात, जगातील एकंदर सर्व देशाचे इतिहास आपण जर पाहिले, एकमेकांशी ताडून पाहिले, तर हिंदुस्थानातील या बळीस्थानातील अज्ञानी व देवभोळ्या शूद्र शेतकऱ्याची स्थिती मात्र इतर देशातील शेतकऱ्यापेक्षा निकृष्ट अवस्थेत पात्र होऊन केवळ पशु पलीकडचे मजलशीत जाऊन पोहोचली असे दिसून येते. म्हणजे महात्मा फुले म्हणतात की इथला शेतकरी हा पशुपेक्षा बदतर त्याचं आयुष्य आहे. आणि मला असं वाटतं की त्या काळातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती एवढा काही फरक नाही. या पुस्तकात एकूण 5 प्रकरण आहेत. प्रकरण निहाय या ठिकाणी मी काही मुद्द्यांची मांडणी करतो. यातलं पहिलं प्रकरण जे आहे, या पहिल्या प्रकरणात त्यांनी भट भिक्षुकीमुळे होणारी धार्मिक पिळवणूक याबद्दल मांडणी केली आहे. आणि अत्यंत परखड शब्दात त्यांच्या शब्द जर सांगायचं म्हणलं तरी काय म्हणतात बघा, की इथल्या धर्मव्यवस्थेने, इथल्या भिक्षुकशाही व्यवस्थेने नेमकं काय केलंय. धूर्त आर्य ब्राह्मण ग्रंथकारांनी आपल्या मतलबी धर्माचे लिगाड शेतकऱ्यांच्या मागे इतके सफाईने लावले की शेतकरी जन्मास येण्याच्या पूर्वीच त्याच्या आईचे ज्यावेळेस ऋतुप्राप्त होतो तेव्हा तिच्या गर्भधारणी संस्कारापासून तो हा मरेपर्यंत कित्येक गोष्टी लुटला जातो. इतकेच नव्हे तर हा मेला तरी त्याच्या मुलास श्राद्ध वगैरेच्या मिशाने धर्माचे ओझे सोसावे लागते. म्हणजे थोडक्यात महात्मा फुलेंना असं म्हणायचंय की इथल्या भट भिक्षुकशाहीने जन्मा अगोदरपासून आणि मेल्यानंतर सुद्धा इथल्या सामान्य माणसाला सोडलेलं नाही, इथल्या बहुजन समाजाला सोडलेलं नाही. कोणत्या ना कोणत्या विधीच्या निमित्ताने, कोणत्या ना कोणत्या व्रतवैकल्याच्या निमित्ताने इथल्या बहुजनाला शोषण करायचं. आणि तुम्ही जर या पुस्तकात पहिलं प्रकरण वाचलं तर ज्योतिराव फुलेंनी प्रत्येक म्हणजे चतुर्थी, एकादशी, महाशिवरात्री, विजयादशमी, प्रत्येक असं जे काही साजरं होतं त्याची एकदम बारीक अशी चिकित्सा केली. आणि कशा पद्धतीने इथली भिक्षुकशाही लोकांचं शोषण करते, पैसा काढते, याचं अत्यंत बारीक वर्णन या पुस्तकामध्ये केलं. म्हणजे 12 महिन्यात आपण जेवढे सण साजरे करतो त्या सणाचं तपशीलवार वर्णन केलंय की या सणात कशी निवडणूक होते, कशा पद्धतीने जो भट भिक्षुक आहे तो कशा पद्धतीने समोरच्याच्या मनावर गारूड करतो आणि किती लूट करतो. आणि त्यामुळे अतिशय चिकित्सक पद्धतीने तपशीलवार वर्णन या ठिकाणी महात्मा फुले यांनी केलं आहे. याच्या जोडीलाच वास्तुशांतीचाही खरपूस समाचार घेतला आहे. आणि त्या ठिकाणी ते म्हणतात, घर बांधतात कामगार, गवंडी, बाकीचे, पैसा खर्चतो घर मालक, परंतु ज्यावेळेस वास्तविक वास्तुशांतीची वेळ येते त्यावेळेस इथला जो उच्चवर्णीय आहे तो मात्र त्या ठिकाणी पहिला पाहुणा आपण करतो
आणि मग महात्मा फुले म्हणतात हा कोणता विरोधाभास आहे? ज्यांनी खऱ्या अर्थाने घराला पैसा दिला, ज्यांनी खऱ्या अर्थाने घर उभं केलं, त्यांना उष्ट्या पत्रावळ्या द्यायच्या आणि या लोकांना असं करायचं, असं परखड मांडणी या ठिकाणी महात्मा फुलेंनी केली. तीर्थयात्रेवर सुद्धा खूप समाचार घेतला आणि ती आपल्याला माहितीच आहे. जाऊन या तीर्थात तुवा काय केले, चर्म प्रक्षाळले वरे वरे. तीर्थाला जाऊन फक्त आंघोळ करण्याचं काम माणसं करतात, बाकी दुसरं काही करीत नाही. असाही समाचार त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी घेतलेला आहे आणि सांगितलं की सगळ्यात जास्त जर पैसा कुठं जात असेल बहुजन समाजाला तर हे तीर्थयात्रा. हजारो रुपये खर्च जातो, तिथून यायचं पुन्हा त्याच्यावर माउंट करून खर्च करायचा, याचा उल्लेख त्यामध्ये आहे. आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात की खूप मोठा पैसा या ठिकाणी बहुजन समाजाचा या प्रकारे जातो, त्याचाही समाचार या ठिकाणी त्यांनी घेतलेला आहे. आणि इथूनच ते सांगतात की या वेगवेगळ्या कार्याला पैसा लागतो आणि शेतकऱ्याकडे पैसा नाही. मग इथून सुरू होते सावकारशाही, कर्ज घेण्याचं काम सुरू होतं आणि म्हणून याला जोडून ती सावकारशाही चिटकलेली याचंही मांडणी या ठिकाणी केली आहे. आणि राहिले ग्रहण, खूप म्हणजे इतके बारीक तपशील यामध्ये मांडले आहेत महात्मा फुलेंनी. एकही सण, एकही तिथी त्यांनी सोडलेली नाही की कोणकोणत्या तिथीला कोणकोणत्या सणाला काय काय त्या ठिकाणी लुबाडणूक आपली होते. ग्रहणाबद्दल सुद्धा सांगितलं की शेतकरी ग्रहणाच्या वेळेस दान करतो, हे करतो, ते करतो. तर इतकं तपशीलवार मांडणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पहिल्या प्रकरणामध्ये. या प्रकरणामधला एक मुद्दा तर मला असं वाटतं की चिकित्सा कशी महात्मा फुलेंची. त्यांनी अशी मांडणी केली की ते म्हणाले की या पुरोहितशाही मधला जो मंत्र म्हणणारा, ज्याला थोडंफार धार्मिक ज्ञान आहे, तो किमान ते विधी करून काहीतरी कमावतो. परंतु ज्याला हे येत नाही, जो अक्कल शून्य आहे, जो ठोंबे आहे, जो बेवकूफ आहे, जो अक्षर शून्य आहे, अशा माणसाला ते बुवा करतात. महात्मा फुलेंचे शब्द आहेत ढोबळ्या बुवा, कवळे बुवा, काही करतात. त्याला फक्त बसवतात, तू फक्त बसायचं काम कर. आणि त्याच्या पायात पादुका द्यायच्या, त्याच्या अंगात कपडे घालायचे, त्याच्या हातात विना द्यायचा. बहुजन समाज शक्ती झाला तिथं आहेच समोर, माग झांजा टाळ ढोलकं घेऊन बहुजन समाज माग उभा राहील आणि जय जयराम जय जयराम करीत पुढे चालत राहील. म्हणजे इथं महात्मा फुलेंना ही मांडणी करायची की या भिक्षुकशाही मधला ढ माणूस सुद्धा किती मोठा होऊ शकतो आणि आपण तो किती मोठा करतो. ज्याला अक्कलच नाही त्याला सुद्धा आपण इतके पैसे कमवून देतो, इतकं शोषण त्याच्याकडून होतं. तर ही सुद्धा अतिशय चिकित्सक मांडणी. आणि ते म्हणतात असेच लोक खरं तर त्या ठिकाणी या पद्धतीचं त्या ठिकाणी ते करतात. तर याची सुद्धा मांडणी या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेली आहे. या प्रकरणाचा सारांश मांडताना ज्योतिराव असं म्हणतात की हे जे इथलं सगळं ही सगळी व्यवस्था आहे, ही जी इथली भट भिक्षुकशाही आहे, इथली सावकारशाही आहे, याने शेवटी शेतकऱ्याची द्रव्य हानी होते. सगळ्यात महत्वाचं पैसा ही गोष्ट अशी आहे, अर्थ अशी गोष्ट आहे की त्या द्रव्य हानीमुळे तो गरीब राहतो, त्याचा विकास होत नाही. दुसरी गोष्ट त्याच्या वेळेचाही त्या ठिकाणी अपव्यय होतो. आणि या सगळ्यामुळे होतं काय, त्याच्या कुटुंबाचा विकास, त्याचा वैयक्तिक विकास, त्याच्या मुलाबाळांची शिक्षण त्या ठिकाणी होत नाहीत. फालतू गोष्टीवर पैसे खर्च झाल्यामुळं तो या गोष्टीकडे लक्ष देऊ शकत नाही आणि त्याचं जे राहणीमान आहे तो ते उंचावू शकत नाही, स्वतःचा विकास करू शकत नाही. ही सुद्धा मांडणी पहिल्या प्रकरणातून या ठिकाणी ज्योतिराव फुलेंनी केली आहे. दुसऱ्या प्रकरणाकडे मी येतो. शेतकऱ्याचा आसूडमधलं जे दुसरं प्रकरण आहे ते गोरे अधिकारी म्हणजे इंग्रज सरकार आणि या प्रशासनामधले उच्चवर्णीय यांचा समाचार घेणार आहे. सरकारी गोरे अधिकारी कसे आईशारामात दंग असतात आणि सरकारी खात्यामध्ये जे काही उच्चवर्णीय आहेत यांचं प्राबल्य तिथं कसं असतं याबद्दल सुद्धा त्यांनी मांडणी केली आहे. आणि यामध्ये आणखीन एक चिकित्सा खूप चांगल्या पद्धतीने केलेली आहे की ते असं म्हणतात की इंग्रज या ठिकाणी आले आणि त्यांनी ते आल्यामुळे इथल्या लढाया, इथले युद्ध बंद पडले आणि इतर लोक राजेराजवाडे जे होते, लोक जे होते ते शांत राहिले. कारण त्याच्या आधीचा जो काळ आहे सगळे मावळे म्हणा किंवा इतर लोक म्हणा ते लढायला जायचे. परंतु इंग्रज या ठिकाणी आले आणि इथल्या लढाया बंद झाल्या, इथली युद्ध बंद झाली, सगळं काही त्यांच्या ताब्यात गेलं आणि त्यांनी इथल्या लोकांना शांत करून टाकलं. आम्ही सांगतो ते ऐका. महात्मा फुले असं म्हणतात या शांततेमुळे झालं असं, म्हणजे त्यांचे शब्द बघा काय की इथले राजे राजवाडे, इथले जमीनदार, इथले चांगली म्हणजे सुबत्ता असलेले शेतकरी यांच्याकडे काय काम राहिलं मग? दिवसा सोळे नेसून देवपूजा करायची, दिवसा सोळे नेसून देवपूजा करायची आणि रात्री निरर्थक उत्पत्ती वाढण्याचा छंद जोपासायचा. अशा शब्दात त्या ठिकाणी महात्मा फुलेंनी त्याचा समाचार घेतलेला आहे. आणि ते म्हणतात या छंदामुळं घरात संख्या वाढली
आणि मोठमोठ्या शेतीचे तुकडे झाले, शेतीचे हिस्से झाले. आणि मग त्याचा परिणाम असा झाला की ज्या माणसाकडे खूप मोठी शेती होती तो करायचा काय की शेतीचा काही भाग पिकवायचा, काही भाग पडीक राहायचा, कारण एकटा माणूस एवढी शेती कशी करणार. आणि त्याच्यामुळे व्हायचं असं की जी जमीन पडीक राहायची तिला थोडा आराम मिळायचा, तो या जमिनीतून पीक घ्यायचा, त्याच्यातून चांगलं भरघोस पीक यायचं. पुन्हा दुसऱ्या वर्षी ही जमीन पडीक राहायची, तो पडीक जमिनीतून पीक घ्यायचा, तिथून आणखीन चांगलं पीक यायचं. ही एक आणि सगळ्याला सगळं काही व्यवस्थित व्हायचं, कारण एक मोठी जमीन असल्यामुळं आणि कमी लोक असल्यामुळं कमी संसाधनात सगळं व्हायचं. पण प्रजोत्पादन वाढल्यामुळं, लोकसंख्या वाढल्यामुळं हे शेतीचे हिस्से झाले आणि तुकडे तुकडे झाल्यामुळं प्रत्येकाला संसाधन विकत घ्यायला पैसा नाही, प्रत्येकाला बैलजोडी म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा याची आपुडी पडू लागलं. आणि त्याच जमिनीवर तेच पीक घेतल्यामुळं, त्या जमिनीला विसावा नसल्यामुळं ती जमीन नापीक होऊ लागली. असं सुद्धा चिकित्सा एक बारीक निरीक्षण या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी मांडलेलं आहे. आणि पुढे ते असं म्हणतात की या छोट्या छोट्या तुकड्यामुळे झालं असं की शेतकऱ्याला त्या शेतीत काही उराणा, त्याला काही आर्थिक लाभ मिळेना. आणि म्हणून तो ती शेती म्हणजे त्या काळात त्यांनी लिहिलंय, तो ती शेती आधेलीनं किंवा खंडानं दुसऱ्याच्या हवाली करून आपलं कुटुंब घेऊन तो परगावी मोलमजुरी करायला जायचा. म्हणजे आज जे आपण चित्र पाहतो बटाईनं म्हणा किंवा ठोक्यानं म्हणा, ही जी पद्धत आपल्याकडे झालेली ती पद्धतीचं जे मूळ आहे त्यावेळेस सुद्धा 138 वर्षापूर्वी महात्मा फुलेंनी जे सांगितलं ते या ठिकाणी दिसतं की शेतीचे हिस्से वाढले आणि यामुळे ही सगळी गोष्ट निर्माण झाली. आणि यामधून कुटुंब निर्माण सुद्धा एक द्रष्टा विचार या ठिकाणी महात्मा फुलेंनी मांडलेला आहे. आणखीन एक मुद्दा या ठिकाणी त्यामध्ये मांडलेला आहे, जंगल खात्याचा विषय या ठिकाणी फुलेंनी मांडलेला आहे. इंग्रजांनी इथं आल्यानंतर केलं काय तर इथले जे जंगलामध्ये राहणारे बहुजन बांधव आहे, डोंगर कपड्यात राहणारे जे शेतकरी बांधव आहे, ह्या जमिनी ताब्यात घेतल्या, फॉरेस्ट खाते निर्माण केलं, जंगल कायदा लागू केला. आणि मग हे जे लोक तिथं जगायचे, जंगलातील काही झाडं असतील, इतर गोष्टी असतील, त्यामधून त्या आणायच्या, लोकांना विकायच्या, त्यावर आपली गुजराण करायची. आसपासचे शेतकरी डोंगरावर जाऊन गुरं चारायचे आणि पशुपालन करायचे. पण इंग्रजांनी इथे येऊन त्या गोष्टी केल्यामुळं इंग्रज सरकार सुद्धा कशा पद्धतीने शेतकऱ्याच्या दुरुस्तीला जबाबदार आहे ही मांडणी या ठिकाणी त्यांनी केली. आणि अनेक बहुजन बांधव, शेतकरी बांधव कसे बेकार झाले याची चिकित्सा या ठिकाणी महात्मा फुलेंनी केली. या दुसऱ्या प्रकरणातला एक मुद्दा मला खूप महत्वाचा वाटतो आणि मला असं वाटतं की हा मुद्दा खूप म्हणजे त्याला पण खूप दूरचा विचार करणार आहे. महात्मा फुलेंनी एक असं वाक्य वापरलं या प्रकरणामध्ये, या मुद्द्यामध्ये, की इथल्या लोकांनी असं सांगितलं, आटक नदीच्या पलीकडे हिंदू लोकांपैकी कुणी जाऊ नये. थोडक्यात हा देश किंवा हा समुद्र ओलांडून कुणी जाऊ नये. आणि म्हणून महात्मा फुले असं म्हणतात, त्याचा परिणाम असा झाला की इथला जो जुना काळ होता, भारताचा सुवर्ण काळ, परदेशातील माल आपल्याकडे यायचा, आपला माल परदेशाकडे जायचा, तो बंद झाला या खुलसट समजुतीमुळं. आणि हे ज्या बंदी आहेत, सिंधू बंदी, स्पर्श बंदी, रोटी बंदी, बेटी बंदी, ह्या ज्या 7 बंदी आहेत त्यामधली ही बंदी आहे सिंधू बंदी, समुद्र ओलांडून जाऊ नये. आणि म्हणून महात्मा फुले म्हणतात या बंदीमुळं, या बंधनामुळं इथल्या शेतकऱ्याचा जो काही संपर्क होता परदेशाशी, विदेशाशी, इतर देशांशी, तो बंद झाला आणि त्याचे धंदे बंद झाले, तो कंगाल झाला. ही सुद्धा मांडणी या ठिकाणी महात्मा फुलेंनी केली की हे जे चौकटी आहे, ह्या ज्या बंदी आहेत, या बंदीच्या पलीकडे जाऊन आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून आपण असं म्हणतो की ज्या इंग्रजांनी इंग्लंड सोडलं ते त्यांनी जगावर राज्य केलं आणि जे भारतीय याच्यामध्ये अडकले त्यांच्यावर सगळ्या जगाने राज्य केलं, असं आपण म्हणू शकतो. की ह्या ज्या बंधन आहेत, हे ज्या चौकटी आहेत, हे जे जेल आहेत, हे आपण जेल तोडले पाहिजे. याबद्दल सुद्धा त्यांनी या प्रकरणामध्ये मांडणी केली आहे. आणि सध्याचे आपण चित्र पाहतो, बांधावरून वाद होणं, पाण्याच्या प्रश्नावरून वाद होणं, ह्याची सुद्धा मांडणी या पुस्तकामध्ये त्यांनी केली की हे जे वाद असतात आणि ते असं म्हणतात या वादासाठी हे लोक टपलेलेच असतात. म्हणजे हे जे धूर्त लोक आहेत हे टपलेले असतात, केव्हा यांचा वाद होईल मला आर्थिक फायदा होईल, अशी मांडणी त्या ठिकाणी केली. कारण त्या काळातले जे वाद होते ते कुलकर्ण्याकडे जायचे, मामलेदाराकडे जायचे. आणि म्हणून ते म्हणायचे की हे फक्त संधी पाहुणे की तुमच्या दोघांचं केव्हा भांडण होईल, शेतकऱ्याचं केव्हा भांडण होईल आणि हे आमच्याकडे वाद घेऊन येतील आणि मग हा वाद आम्ही कसा वाढवू आणि यांच्याकडून कसा पैसा उकळू, या पद्धतीने सुद्धा मांडणी या ठिकाणी महात्मा फुलेंनी केली. आणि आणखीन एक मांडणी केली की आपल्या गावात आपण पाहतो की मानापानाची एक गोष्ट असते, त्याच्यावर सुद्धा समाचार घेतलाय की पोळ्याच्या दिवशी बैलाच्या उजव्या बाजूने कुणी उभं राहावं किंवा होळीला अर्धी पोळी कुणी द्यावी, या संबंधी डोके फुटेपर्यंत मारण होते. आणि मग महात्मा फुलेंचा शब्द आहे, असं झालं की सगळी भूतावळ जागी होती.
मग याच्यामध्ये कुलकर्णी असतील, पोलीस पाटील असतील, मुख्य पोलीस असतील, याला शब्द फुलेंनी वापरलाय भुतावळ. हे टप्पेले असतात की केव्हा यांचं मोडतंय आणि केव्हा आम्ही हे करू. मला वाटतं आजही काही चित्र वेगळं नाही. स्वार्थी राजकारणासाठी फक्त स्तर बदलतो, वर्ग बदलतो, पण स्वार्थी राजकारणासाठी केव्हा या एकत्र आलेल्या लोकांना मी विभक्त करीन, हे एकमेकाला केव्हा मारझोड करतील, केव्हा एकमेकाला मारतील, आणि मी माझा राजकारणाचा स्वार्थ असेल, इतर गोष्टी असतील, धर्मजातीचं राजकारण असेल, कशा पद्धतीने मी करीन, तो विचार आजही या ठिकाणी आपल्याला दिसतो. आणि याचा सारांश सांगताना महात्मा फुलेंनी असं म्हटलंय, खूप महत्वाचं वाक्य आहे. ते म्हणतात की आसमानी संकट आलं किंवा टोळधाड आली तरी नुकसान भरता येतं, परंतु या भूतावळीकडून जर शोषण झालं किंवा ही भूतावळ जर जागी झाली, हा शोषक समाज जर जागा झाला, तर हे नुकसान कधीही न भरता येणार आहे. आणि आजही ते आपण भरू शकलो नाही. ही सुद्धा मांडणी या ठिकाणी दुसऱ्या प्रकरणात त्यांनी केली आहे. तिसऱ्या प्रकरणामध्ये त्यांनी थोडं, म्हणजे आपण त्याला काय म्हणू की महात्मा फुले एक संशोधक झालेले. त्यांनी इथला मूल निवासी कसा निर्माण झाला, त्याचा इतिहास काय, इथल्या शेतकऱ्याची मूळ पीठिका काय, ह्याची मांडणी त्यांनी तिसऱ्या प्रकरणात केली. पार त्यांनी चार्ल्स डार्विनचा जो उत्क्रांतीवाद आहे किंवा त्यामध्ये थॉमस पेन याचे काय विचार आहे, पार्कर आहे, मेरियन आहे, जैन धर्माचं काय मत आहे मानवाच्या उत्पत्तीबद्दल, बौद्ध धर्माचं मत काय मानवाच्या उत्पत्तीबद्दल, आर्यांचं मत काय मानवाच्या उत्पत्तीबद्दल, या सगळ्यांचा उहापोह या ठिकाणी त्यांनी केलाय. आणि त्यांनी अशी मांडणी केली की इथला मूल निवासी खरा तर शेतकरी आहे, शेतकरी इथला मूल निवासी आहे, आणि आर्यांनी या ठिकाणी येऊन आक्रमण केलं आणि या समाजाला गुलाम बनवलं, दास बनवलं, त्यांना दस्यू असा शब्द वापरलाय. तुम्ही जर या पुस्तकामध्ये आणखीन एक पर्यायी शब्द वापरलेला आहे याच्या मूळ प्रतीमध्ये, शूद्राला दुसरा शब्द वापरलाय दस्यू, हे दासच फरक आहे. तर इथले जे दास आहेत, ज्यांना दास बनवलं गेलं, तो इथला मूळचा शेतकरी आहे, इथला मूळ निवासी आहे. तर त्याच्या अत्यंत चिकित्सक असा उहापोह या ठिकाणी महात्मा फुले यांनी केलाय की या लोकांचा कसा छळ झाला, इथल्या लोकांना कसं छळलं गेलं, त्यांचं कसं शोषण झालं, यांच्यावर कसे निर्बंध लादले गेले धर्माच्या नावावर, याची मांडणी या ठिकाणी त्यांनी केली आहे. आणि याच प्रकरणात एक महत्वाचा मुद्दा फुले यांनी म्हटलाय, समारोप करताना ते असं म्हणतात की इथला जो धूर्त उच्चवर्णीय आहे तो काय करतो, तो काही प्रश्न उपस्थित करतो, काही प्रश्न लिहितो, वर्तमानपत्रातून लिहितो. महात्मा फुलेंच्या भाषेत मी सांगतो, त्यावेळेस ते म्हणाले होते की इथल्या विलायती सरकारने, म्हणजे इंग्रज सरकारने, धूर्त उच्चवर्णीयांनी उपस्थित केलेले समाजाच्या व वर्तमानपत्रांच्या गुलाबी लिहिण्यावर बिलकुल भरोसा ठेवू नये. गुलाबी लिहिणे काय शब्द वापरलाय महात्मा फुले यांनी, की ही पद्धत आजही सुरू आहे. आपण जे म्हणतो पेड पत्रकारिता, बिकाऊ पत्रकारिता, ती अजूनही सुरू आहे. मग ती प्रिंट मीडिया असो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असो. महात्मा फुले म्हणतात हे जे लिहितात गुलाबी गुलाबी लिहितात, खरं ऍक्च्युअल काय चाललंय हे त्यांना कळलं पाहिजे. आणि म्हणून ते असं म्हणतात की इंग्रजाला असं म्हणतात की तुम्ही यांच्या लेखणीवर भरोसा ठेवू नका. आणि मला असं वाटतं की आजही ते इथल्या सिस्टीमला लागू होतं की तुम्ही जे तळागाळात चाललंय त्याची मांडणी सत्य पद्धतीने, कुणाच्याही बाजू न घेता परखड पद्धतीने केली पाहिजे. याची सुद्धा मांडणी या ठिकाणी महात्मा फुलेंनी केली आहे. प्रकरण 4 मध्ये त्यांनी शेतकऱ्यांच्या हल्लीच्या स्थितीबद्दल मांडणी केली, त्या काळातली 1883च्या काळची. आणि मला वाटतं ती स्थिती अजूनही बदललेली नाही, ज्याचा मी मगाशी उल्लेख केला. मग मला असं वाटतं की ही जर प्रकरण तुम्ही वाचलं तर महात्मा फुलेंमधला अस्सल लेखक, म्हणजे बाकीचे त्यांचं क्रांतिकारी लिखाण आपण पाहिलंच, पण अतिशय सूक्ष्म वर्णन, म्हणजे शेतकऱ्याच्या केसापासून ते पायापर्यंत शेतकरी कसा आहे, त्याच्या अंगात त्याने काय घातलंय, त्याच्या पायात काय आहे, त्याचा दिसतो कसा, इथून त्यांनी सुरुवात केली. त्याचं घर कसं आहे, त्याच्या घरात काय काय आहे, त्याच्या स्वयंपाकघरात काय काय आहे, त्या स्वयंपाकघराच्या डब्यात काय काय आहे, त्याच्या अंगणात काय काय आहे, त्याच्या गोठ्यात काय काय आहे. म्हणजे एखादा कसलेला लेखक जसं वर्णन लिहितो आणि चित्र आपल्यासमोर उभं करतो, तसं एका शेतकऱ्याचं चित्रण अत्यंत हुबेहूब त्यांनी केलं आहे. आणि त्यामधून त्यांनी शेतकऱ्याची परिस्थिती, दारिद्र्य, गरिबी त्या ठिकाणी चित्रित केली आहे. तर ते सुद्धा प्रकरण या ठिकाणी पाहायसारखं आहे, कारण आजही त्याच्यामध्ये तितकासा फरक पडलेला नाही की त्यांनी तत्कालीन जो शेतकरी मांडला महात्मा फुले यांनी, त्याच्यामध्ये तितकासा फरक पडलेला नाही. आणि यासाठी काय केलं पाहिजे, तर तोच मूलमंत्र पुन्हा महात्मा फुले देतात, शिक्षण आपण दिलं पाहिजे. आणि इथे खूप महत्त्वाचा शब्द त्यांनी वापरला,
की हा शिक्षक कुठून आला पाहिजे, तर तो सुद्धा शेतकऱ्यामधूनच आला पाहिजे. कारण एक काळ असा होता, आपल्या सर्वांना माहिती आहे, की शिक्षक एक विशिष्ट जमातीतून किंवा जातीतून येणारा उच्चवर्णीयांचा एक मक्ताच होता. परंतु महात्मा फुले म्हणतात, हे बदलायचं असेल तर शेतकऱ्यामधून शिक्षक झाला पाहिजे. आणि हे फक्त आपण प्रतिकात्मक घेऊयात. मला असं वाटतं महात्मा फुलेंना असं म्हणायचं की जिथं तुम्हाला बदल घडवायचा आहे तिथं बहुजनातला माणूस गेला पाहिजे. ज्या ठिकाणी तुम्हाला बदल घडवायचा आहे त्या ठिकाणी जर तळागाळातला माणूस पोहोचला तर तो खऱ्या अर्थाने तिथल्या समस्या जाणून घेईल आणि त्या लोकांसाठी कार्य करेल. हे या ठिकाणी महात्मा फुलेंना सूचित करायचं. बोर्डिंग शाळेचा सुद्धा मुद्दा या ठिकाणी फुलेंनी मांडलाय की शेतकरी वेगवेगळ्या कामानिमित्त बाहेर जातो, काम करतो, तर बोर्डिंग शाळा सुरू केल्या पाहिजेत. आणि शिक्षणाचा कायदा, ज्याचा मी मागाशी उल्लेख केला की 1882ला जेव्हा हंटर कमिशन या ठिकाणी आलं तेव्हा या देशातील बहुजनांना, या देशातील मुलांना सक्तीचं मोफत प्राथमिक शिक्षण मिळालं पाहिजे अशी मागणी करण्यास सुद्धा पहिले महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले होते. 1882ला त्यांनी मागणी केली. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, आपल्यापैकी बरेच जण शिक्षक आहात, हा कायदा याला 2010 उजाडला. महात्मा फुलेंनी मागणी केली 1882ला आणि आपण कायदा केला 2010ला. म्हणजे 125 वर्षापूर्वी महात्मा फुले सांगतात की इथल्या सर्व बहुजन समाजाला, तळागाळातील लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. आणि हा विचार खूप वर्षांनी आपण राबवला. खरं तर त्यावेळेस तो राबवला असता तर कशी ती परिस्थिती वेगळी झाली असती. परंतु खूप द्रष्टा विचार, दूरदर्शी विचार या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याकडे होता. आता मी अंतिम प्रकरणाकडे येतो या पुस्तकाच्या, प्रकरण 5वे. या प्रकरण 5व्यामध्ये त्यांनी मग काय उपाय केले पाहिजे. शेतकऱ्यांची ही जी स्थिती आहे, हे जे सगळं अनर्थ झालेले, एका अविद्येमुळे म्हणा, इथल्या व्यवस्थेमुळे म्हणा, तर याने काय उपाय केले पाहिजे, त्यातील काही उपाय या ठिकाणी मी आपल्यासमोर मांडतो. एक उपाय मी मागे त्याचा उल्लेख केला की महात्मा फुले म्हणतात की हुद्द्याच्या जागेवर आपला माणूस गेला पाहिजे, शेतकरी माणूस गेला पाहिजे, बहुजन माणूस गेला पाहिजे. हुद्द्याच्या जागा म्हणजे आपण सर्वजण वाचक आहात, आपण पाहतो की हुद्द्याच्या जागा म्हणजे आजच्या काळात क्लास 1 सगळ्या बहुजनांचा भरणा क्लास 3 क्लास 4 ला आहे. क्लास 3 क्लास 4 सिस्टीम घडवू शकत नाही, एक छोटा भाग आहे. पण खऱ्या अर्थाने निर्णय घेण्याचं काम क्लास 1 करत असतो, क्लास 2 करत असतो. आणि म्हणून महात्मा फुलेंची मांडणी अशी आहे की ज्या अशा हुद्द्याच्या जागेत, महत्वाच्या जागेत, तिथं हा शेतकरी माणूस गेला पाहिजे, शेतकऱ्यांची मुलं गेली पाहिजेत, त्यांना तसं त्या पद्धतीचं शिक्षण दिलं पाहिजे. ही मांडणी त्या ठिकाणी केली आहे. आणि ह्या सगळ्या जागा आपण मिळवल्या पाहिजेत अशी त्यांनी प्रेरणा या ठिकाणी सगळ्यांना दिली. आणि आणखी एक मुद्दा या ठिकाणी म्हटलेला आहे त्यांनी की या जागेवर आता जर आपण आकडेवारी पाहिली आजची क्लास 1 ची, तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहत असाल की एक विशिष्ट जातीचे लोक आपल्याला दिसतात वरच्या पदावर, सगळ्यात वरच्या पदावर. इव्हन तुम्ही केंद्रातील मंत्री पाहिले, आपल्या राज्यातील जरी आकडेवारी पाहिली तर उच्च वर्णीयांचा भरणा असलेले सगळे लोक आपल्याला दिसतात. परंतु महात्मा फुलेंना जी कळकळ होती, तळमळ होती की बहुजन समाजातील माणसं तिथे गेली पाहिजेत. आणि म्हणून त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा असं म्हटलंय की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. संख्येच्या प्रमाणात त्या जागा द्या. ज्या समूहाची लोकसंख्या जेवढी तेवढ्या जागा त्यांना मिळायला पाहिजेत. तर हा सुद्धा उच्चार त्यावेळेस महात्मा फुलेंनी केला होता. आणि त्याच्यावरच सगळेजण बोलतात. आपण जे वातावरण पाहतो की सगळे म्हणतात की आमचं एवढी टक्केवारी, आम्हाला एवढं आरक्षण द्या, तर मला वाटतं तो विचार त्यावेळेस महात्मा फुलेंनी मांडला होता. त्यानंतर त्यांनी आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडला की युरोपियन जे शेतकरी आहेत, थोडक्यात विलायती म्हणून आपण परदेशी, यासारखं तंत्रज्ञान आपण भारतामध्ये वापरलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं व्यावसायिक शिक्षण शेतकऱ्याच्या मुलांनी घेतलं पाहिजे. आज आपण पाहतो शेतकऱ्याच्या मुलाला मी शेतकरी हो वाटत नाही. तो म्हणतो मला शिक्षक, डॉक्टर, इंजिनियर, ग्रामसेवक, तलाठी वगैरे वगैरे असं व्हायचंय, परंतु मला शेतकरी व्हायचं नाही. पण महात्मा फुले असं म्हणतात त्याला जर उत्तम व्यावसायिक शिक्षण मिळालं, म्हणजे त्यांचे शब्द तर असे की तुम्ही स्पर्धा घ्या, आऊत हाकण्याच्या स्पर्धा. महात्मा फुलेंचे शब्द आहेत, आऊत हाकण्याच्या स्पर्धा घ्या, कोण उत्तम शेती करतो त्याची स्पर्धा घ्या. हे 3 शेत आहेत, यामध्ये कोण चांगलं पिकवतो त्याची स्पर्धा घ्या आणि त्यांना बक्षीस द्या. तर या पद्धतीने व्यावसायिक शिक्षण दिलं गेलं पाहिजे. हा सुद्धा एक खूप चांगला विचार या ठिकाणी महात्मा फुलेंनी मांडलेला आहे. आज आपण पाहतो गेवराईमध्ये किंवा अनेक ठिकाणी प्रदर्शनं भरतात, कृषी प्रदर्शनं. त्याचाही विचार 1883 साली महात्मा फुलेंनी मांडलेला आहे की श्रावण महिन्यामध्ये किंवा अश्विन महिन्यामध्ये ज्या काळात एक प्रकारे शेतकऱ्यांना आवश्यक असतं, अशा काळात तुम्ही प्रदर्शने भरवावीत आणि शेतकऱ्यांचं उद्बोधन करावं. हा सुद्धा विचार या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे. आणि आणखीन एक महत्वाचा मुद्दा की वेगवेगळ्या शिष्यवृत्ती आपण विद्यार्थ्यांना देतो शिक्षण घेण्यासाठी. महात्मा फुले म्हणतात की त्यांना सरकारी खर्चाने परदेशातील शेती पाहण्यासाठी, तिथला शेतकरी कसा शेती करतो अशी शिष्यवृत्ती आपण दिल्या पाहिजे. त्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना एक वेगळी दिशा मिळेल
याचीही मांडणी या ठिकाणी महात्मा फुले यांनी केली आहे. आणि या प्रकरणाचा समारोप करताना जे महात्मा फुले यांनी म्हटलंय ते मला या ठिकाणी म्हणावं असं वाटतं. या प्रकरणाच्या या पुस्तकाला अजून 2 परिशिष्ट जोडलेली आहेत. या पुस्तकाला 5 प्रकरणानंतर पहिलं परिशिष्ट आहे खास मराठा मनविणारा. याला उद्देशून महात्मा फुले लिहिलेलं आहे की मला जे सांगायचंय, महात्मा फुलेंच्या सगळ्या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की संवाद करतात. ते एक उत्तम संवादक म्हणून महात्मा फुले यांच्याकडे आपण पाहू शकतो. उत्तम संवाद, समोरच्याला असं वाटतं की ते आपल्याशी बोलतायत. तर इथं मराठा या शब्दाचा अर्थ आहे शेतकरी, इथला मराठी माणूस, आणि त्याच्याशी संवाद होतो त्यांचा. आणि त्या संवादामध्ये त्यांनी असं पटवून दिलं त्याला, जे मी आता मुद्दा म्हटला की ते असं म्हणतात, माझ्या मते एकंदर सर्व सरकारी खात्यात शेतकऱ्यापैकी त्यांच्या संख्येच्या प्रमाणे कामगार झाल्यास ते आपल्या जात बांधवास इतर कामगारांसारखे नाडणार नाहीत, असं त्यांचं मांडणी आहे. आणि त्याला ते पटवून देतात की इतर सगळी माणसं जाणं काय आवश्यक आहे. तर खासा मराठा म्हणणारा म्हणून एक परिशिष्ट जोडलेलं आहे लोकांना आणखीन पटवून देण्यासाठी. आणि दुसरं जे परिशिष्ट आहे ते आहे कबीरपंथीय शूद्र साधूला ते भेटले आणि त्यालाही त्यांनी सांगितले. तर त्यामुळे त्यांनी जी मांडणी केली तर ते त्याला विचार करायला प्रवृत्त करतात इथले धर्म चिकित्सेवर. तर ती सुद्धा मांडणी बघण्यासारखी आहे. तर या पद्धतीने महात्मा फुले यांनी पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचा समारोप करताना त्यांनी जो शेवटचा उतारा लिहिला या ठिकाणी, तो उतारा मांडून या ठिकाणी मी माझ्या व्याख्यानाचा समारोप करणार आहे. ते बघा काय म्हणतात या ठिकाणी. मी लहान असताना त्यांची जडणघडणाबद्दल त्यांनी सांगितले की मी असा कसा घडलो, त्याची मांडणी. मी लहान असताना माझे आसपासचे शेजारी मुसलमान खेळगडी यांच्या संगतीने मतलबी धर्माविषयी व त्यातील जातीभेद वगैरे कित्येक खोट्या मताविषयी माझ्या मनात खरे विचार येऊ लागले. ते म्हणतात की मला पहिल्यांदा मतलबी धर्म हे कधी कळलं, आसपास माझ्या मुसलमान संगडी होते, त्यांच्या धर्माच्या चिकित्सेनंतर आणि माझ्या धर्माच्या चिकित्सेनंतर आपला धर्म किती मतलबी असे विचार माझ्या मनात येऊ लागले आणि त्याबद्दल मी त्यांचे उपकार स्मरतो. नंतर पुण्यातील स्कॉट मिशनचे व सरकारी इन्स्टिट्यूशनचे ज्यांच्या योगाने मला थोडे बहुत ज्ञान प्राप्त होऊन मनुष्य मात्राचे अधिकार कोणते हे समजले व ज्या ज्या युरोपियन धार्मिक गृहस्थांनी त्यास द्रव्यद्वारे मदत केली असेल त्यांचे व तसेच ज्या इंग्रज सरकारच्या स्वतंत्र राज्य पद्धतीमुळे हे विचार मला निर्भयपणे बाहेर काढता आले त्या सरकारचे आभार मानून व या सर्वांच्या आपल्या पुत्र पौत्रांसह बढती होण्याविषयी आपल्या दयाळू सृष्टीचालक शक्तीची प्रार्थना करून ती या माझ्या अज्ञानी अभागी शूद्र शेतकऱ्यांचे डोळे उघडून शुद्धी येण्याविषयी त्यांच्या मनात प्रेरणा करील अशा उमेदीने धीर धरून तूर्त या माझ्या आसुडाचा फटका लागल्यामुळे पाठीमागे वळून कोण कोण पाहतो हे मी स्वस्त बघत बसतो. तारीख 18 बुधवार माहे जुलै इसवी सन 1883 पुणे पेठ जुनागंज ज्योतिराव गोविंदराव फुले सत्यशोधक समाजाचे सभासद. अशा पद्धतीने या ठिकाणी या पुस्तकाचा समारोप या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेला आहे. आणि खरोखर गुलामगिरी सुद्धा त्याच ताकदीचं पुस्तक आहे, एक चिकित्सा करणार. परंतु आजचा विषय होता की शेतकऱ्याच्या सर्वांगीण बचावासाठी शेतकऱ्याचा असूट, आणि या विषयाच्या अनुषंगाने या पुस्तकातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांची मांडणी या ठिकाणी मी केली आहे. तर ही संधी ज्यांच्यामुळे मला मिळाली असे महात्मा फुले सेवा संघाचे विष्णू खेत्रे सर, संजय पांढरे सर, विष्णुप्रसाद खेत्रे सर, विलास दुधाळ सर, दादासाहेब चौधरी असतील, विष्णू सोळंके सर असतील, आणि सगळेच मित्रमंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि खास करून या ठिकाणी आमचे मित्र आणि गेवरातील एक प्रसिद्ध वक्ते रामानंद तपासे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. तेही या ठिकाणी विशेष करून हे व्याख्यान ऐकण्यासाठी उपस्थित राहिले. आमची सगळी शिक्षक मंडळी खेत्रे सर आहेत, प्रल्हाद खेत्रे सर, बनसोडे सर, मोरे सर, भोंडवे सर, त्याचबरोबर आमचे स्टाफ मेंबर विष्णू जाधव सर, ठवरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे ज्येष्ठ बंधू आणि मला नेहमी प्रेरणा देणारे बद्रीनाथ करपे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, गोरक्षनाथ पवार सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या तुम्हा सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. पुन्हा एकदा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या या क्रांतिकारी विचारांना मी सलाम करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती.